शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या. शेतकरी गटांसाठी पीक प्रात्यक्षिक बियाणे वितरण. बुलढाणा. CBSE पॅटर्ननुसार शिक्षकांना दिले जाणार आहे प्रशिक्षण. घरकुल लाभार्थ्यांचे 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्या. चिखली. जिल्ह्यामध्ये 1,500 हेक्टरवर हळदीची लागवड. बुलढाणा. पुणे जिल्ह्यामध्ये संतुलित खत वापराबाबत ICAR-DFRची जनजागृती मोहीम सुरू. मागेल त्याला काम कुठे गायब, गोठा योजना रखडलेली. महाराष्ट्र हरभरा खरेदी संकट, पणन मंत्र्यांचा तो निर्णय आणि बारदाण्याचा तुटवड्याने शेतकरी हतबल. धाराशिव. लग्नसराई यात्रा सण उत्साहांचा हंगाम असूनही फुल बाजार मंदीमध्ये शेतकऱ्यांनी थांबवली तोडणी. छत्तीसगड राज्यातील बनावट कीटकनाशकांची महाराष्ट्रामध्ये विक्री, शेतकऱ्यांना धक्कादायक अनुभव. छत्तीसगड राज्यातील बनावट कीटकनाशकांची महाराष्ट्रात विक्री, शेतकऱ्यांचा धक्कादायक अनुभव. यंदा कमी पाऊस, उजनीतील पाणी जपून वापरण्याचा सल्ला, शासनाने दिल्या आहेत सूचना. महावितरणाचा डिस्काउंट प्लॅन नवीन प्लॅनमुळे पुढील 5 वर्ष स्वस्तामध्ये वीज मिळणार. युद्धाचा परिणाम, महागाई वाढली, परंतु भाजीपाला मात्र का स्वस्त होत आहे? शेतकऱ्यांची मागणी. काजू, आंबा उत्पादकांना हेक्टरी 3 ते 5 लाख रुपयांची मदत द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अपेक्षा. नोव्हेंबर 25 आणि फेब्रुवारी 26 मध्ये अवकाळीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 3 जिल्ह्यांचे नुकसान जास्त, मिळणार आहे यांना भरपाई. APL फार्मर स्कीम म्हणजेच 1.5 वर्ष वाट पाहिली तरी सुद्धा पैसे आणता तरी APL शेतकऱ्यांची कोंडी. नासा, RBIच्या नावे 6.5 लाखांची फसवणूक, कोट्यवधींच्या आमिषाने आदिवासी शेतकऱ्यांना लुटले. राज्यात एकूण उत्पादनाच्या 2.88% धान खरेदी, जिल्हानिहाय मर्यादा ठरली अडसर. आता 30 दिवसांमध्ये होणार आहे जमीन मोजणी, खासगी भूमापन दिमतीला. महागाईची चिंता मिटली, दिव्यांगांची शिष्यवृत्ती आता 5 पटीने वाढणार. RTOची कामगिरी, 126 कोटी महसूल वसूल. APL शेतकरी अनुदानात 20 रुपयांची वाढ. शेतरस्ता खुला करून द्या, अन्यथा आत्मदहन करू. विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य पूर्ण करणार, नरेंद्र मोदी यांची ग्वाही. पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन. लाच किती द्यायची? शेतकऱ्यांनी पाठवला महसूल मंत्र्यांना कोरा चेक. अतिवृष्टीचा इशारा, शेतकऱ्यांना मिळणार मदत.